नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन लाड. मी आज तुम्हाला उंची कशी वाढवावी, घरच्या घरी काय करावं उंची वाढण्यासाठी याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. तर उंची वाढण्यासाठी साधारण एक वयाची मर्यादा असते. ठराविक वयामध्येच आपली उंची वाढू शकते. साधारण 10 ते 16 हे असं वय आहे मुलांच्यासाठी की खूप झपाट्याने उंची वाढते. मुलगा असू द्या मुलगी असू द्या, 10 ते 16 या वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उंची वाढत असते आपल्या शरीराची. मुलींच्या बाबतीत जर विचार केला तर 12 ते 16 हे जे वय आहे त्यामध्ये मुलींची खूप झपाट्याने उंची वाढते. मग त्या वयाच्या पिरियडमध्ये जर विचार केला मुलगा आणि मुलगी दोघी समान वयाची, तर मुलींची उंची मुलाच्यापेक्षा जास्त वाढते 12 ते 16 या वयामध्ये. साधारण 18 वयापर्यंत सर्वांचीच उंची वाढत असते, नॅचरली ती उंची वाढत राहते. नंतर 18 वयानंतर काय होतं, उंची वाढायला सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे बोन वाढणं, म्हणजे आपल्या शरीरातली जी हाडं आहेत ती वाढणं हे महत्त्वाचं असते, त्याशिवाय उंची वाढू शकत नाही. तर 18 वयापर्यंत काय असते, सगळे बोनची उंची वाढत असते किंवा सगळ्या हाडांची वाढ ही होत असते. 18 नंतर जे बोन आहे त्यांचे कॅल्शिफिकेशन कंप्लीट व्हायला लागतात आणि मग ती उंची वाढत नाही. म्हणजे बरेचसे बोन जे आहेत ते हळूहळू त्याचे कॅल्शिफाय होतात. तर साधारण कसं होतं, मग 18 नंतर जे फक्त पाठीचा मणका राहिलेला असतो किंवा गुडघा घोटा ह्यातले जे सांधे आहेत, फक्त 2 सांध्याच्या मधली उंची वाढणं एवढंच फक्त राहिलेलं असते. त्यामुळे 18पर्यंत कसं असते, संपूर्ण हाड वाढत असते ते. त्यामुळे 18पर्यंत उंची वाढते, शरीरातली मोठ्या प्रमाणात उंची वाढत असते. मुलींच्या बाबतीत जर विचार केला तर 18 नंतर उंची वाढणं खूप अवघड पडतं. मुलांच्या बाबतीत थोडं 21 वर्षापर्यंत आपण प्रयत्न करू शकतो. उंची 21 वर्षापर्यंत उंची नॅचरली वाढत राहते. साधारण एक 25 वर्षापर्यंत उंची वाढते, पण 21 नंतर सांगता येत नाही. म्हणजे काही लोकांची वाढते, काही लोकांची थोडीफार, नाही तर नाही वाढत. मुलांच्या बाबतीत थोडीफार वाढू शकते प्रयत्नांती. तर आता ही उंची वाढण्यासाठी आपण काय करू शकतो, तर काय महत्त्वाचं असतं आपल्या रुटीन घटकामध्ये, तर ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे 1 तास 32 वेळा चावून खाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय उंची वाढू शकत नाही आपली. म्हणजे वाढू शकत नाही असं नाही, पण उंची वाढायला यानं फायदा चांगला होतो. तर म्हणून 1 तास 32 वेळा चावून खावं, हे जे पूर्वी सांगितले ते योग्य आहे. नंतर सूर्यप्रकाश मिळायला हवा शरीराला, शुद्ध आणि ताजी हवा मिळायला हवी. आता हे खेडेगावातल्या लोकांच्यासाठी हे सहज शक्य आहे या सगळ्या गोष्टी, पण सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी, धावतं ज्यांचं आयुष्य आहे त्यांच्यासाठी सूर्यप्रकाश, ताजी हवा ह्या गोष्टी थोड्याशा अवघड पडतं. तरी पण ह्या गोष्टीचं महत्त्वाचं असतं. आता आहार कसा पद्धतीने ठेवावा, तर आहारामध्ये साधारण प्रोटीनची मात्रा किंवा प्रथिनयुक्त आहार असा असावा. तर त्यामध्ये साधारण कशामधून प्रथिन मिळते आपल्या शरीराला, तर मासे आहेत, अंडी आहे, दूध आहे, शेंगदाणा आहे, कोंबडीचं मांस आहे, या गोष्टीपासून आपल्याला प्रथिन हे जास्त प्रमाणात मिळतं. तसेच उंची वाढण्यासाठी अजून काय महत्त्वाचं, जीवनसत्वाची शरीराला पूर्तता झाल्याशिवाय उंची वाढू शकत नाही. विटॅमिन ए काय करतो, तर याचा जर अभाव असेल तर शरीराची वाढ खुंटते. म्हणजे शरीराच्या वाढीसाठी विटॅमिन ए खूप गरजेचं आहे. तसंच विटॅमिन एची जी कमतरता असेल तर काय होतं, घसा आणि कानाची तक्रार वाढायला लागते, मूतखडा, अतिसार यांचा त्रास वाढायला लागतो, यासारखे त्रास वाढतात. तर आता हे विटॅमिन ए मिळवायचं कशातून, तर साधारण पदार्थ बघा, गाजर, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, कडुलिंब, आंबा, पपई, दूध, अंड्यातला पिवळा बलक, लोणी आणि कॉड लिव्हर आहे, जे माशांमधून आपल्याला मिळतं ते. या पद्धतीचे जे पदार्थ आहेत किंवा हे पदार्थ त्याच्यातून आपल्याला विटॅमिन ए मिळू शकतं. विटॅमिन बी काय आहे, सर्वसाधारण शरीराची वाढ ही विटॅमिन बीवरच अवलंबून असते. त्यामुळे विटॅमिन बी ची कमतरता असेल तर वाढ खुंटली जाते. विटॅमिन बी जर चांगल्या पद्धतीने शरीरात असेल तर वाढ व्हायला मदत होते. रोज साधारण 2 मिलीग्रॅम एवढं विटॅमिन बी आपल्या शरीराला आवश्यक असतं. तर विटॅमिन सी, आता विटॅमिन सी एचबी वाढायला खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे रेड ब्लड सेल जे असतात आपल्या शरीरात ते वाढल्याशिवाय एचबी वाढत नाही, तर ते वाढायला मदत होतं. आता विटॅमिन सीमुळं कसं होतं, शक्ती आणि उत्साह पण वाढायला शरीराची मदत होते त्यामुळे विटॅमिन सी हे गरजेचं असतं. त्यामुळं रक्त वाढले की ऑटोमॅटिक उंची वाढायला मदत होते. तर हे कशातून मिळतं, कोबी, टोमॅटो, पेरू, अननस, आवळा, लिंबू अशा पदार्थातून विटॅमिन सी आपल्याला मिळतं. आता दुसरा एक घटक आहे ते म्हणजे विटॅमिन डी. विटॅमिन डी हा असल्याशिवाय हाडांची वाढ होत नाही, कारण कॅल्शियम जे आपण खातो त्याच्यातून
कॅल्शियममध्ये रूपांतर करण्याचं काम व्हिटॅमिन डी शिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीची खूप म्हणजे महत्त्वाचं असतं. व्हिटॅमिन डी मिळतं कशातून? सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. कोवळ्या उन्हात बसणं. सकाळी कोवळ्या उन्हात एक 15-20 मिनटं बसायचं 8-8:30च्या अगोदर. सूर्योदयापासून ते एक 8:30पर्यंत 9पर्यंत साधारण 10-15 मिनटं 20 मिनटं साधारण कोवळ्या उन्हात बसायचं की आपल्याला व्हिटॅमिन डीची विपुल प्रमाणात मात्रा मिळते. शरीराला जी आवश्यक आहे तेवढं आपलं शरीर त्वचेमधून ती अब्सॉर्ब करतं आणि ते मिळू शकतं. आता सिटीतली लोक जे आहेत किंवा मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना सूर्यप्रकाशच मिळत नाही किंवा कधी संबंधच नसतो त्या लोकांचा आणि सकाळी एवढ्या एकतर सगळी झोपेतच असते आजकाल. त्यामुळं आता या लोकांनी काय करायचं? त्यासाठी माझा एक व्हिटॅमिन डी म्हणून एक व्हिडिओ आहे. व्हिटॅमिन डी कसं मिळवाल तर त्यासाठी एक व्हिडिओ आहे, तर तो बघा. त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं की सूर्यप्रकाशात जर तुम्हाला नसेल मिळत तर मग तुम्ही कशा पद्धतीने व्हिटॅमिन डी शरीरामध्ये मिळवू शकता नॅचरली व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खाण्यापेक्षा. तो व्हिडिओ तुम्ही बघून व्हिटॅमिन डीच्या बाबतीत मिळवू शकता. आता व्हिटॅमिन ही पण गरज असते. ते कधी असते तर प्रौगंडावस्था जी असते तर त्यामध्ये उंची वाढायला हे व्हिटॅमिन ई मदत करते. तर त्याचा अभाव असेल तर या प्रौगंडावस्थेमध्ये उंची वाढत नाही. तर ह्यामध्ये कशामुळे मिळतं व्हिटॅमिन? तर मोड आलेले कडधान्य, डाळी, गव्हाचे आणि तांदळाचं सत्व या सगळ्यामधून आपल्याला व्हिटॅमिन ई मिळतं. आता आयोडीन हा पण शरीरातला घटक आहे. त्याच्यामुळे शरीराच्या वाढीला उपयुक्त असतो आपल्याला आयोडीन, कारण त्याचा थायरॉईडची निर्मिती चांगली होते. थायरॉईड ग्रंथीचं काम चांगलं होतं आणि त्या थायरॉईडच्या ग्रंथी किंवा थायरॉईडचं काम आपली उंची वाढायला खूप महत्त्वाचं असतं की त्यामुळे आपली उंची वाढू शकते किंवा वाढते उंची. आणि शरीरामध्ये विषारी पदार्थांच्या प्रवेशाला पण हे आयोडीन अटकाव करतं. तेच थायरॉईड ग्रंथीचं काम असतं. त्यामुळं आता एक मिळतं कशातून? तर पालेभाज्या आहेत, ताज्या पालेभाज्या, मासे, शहाळ्यातलं पाणी, टोमॅटो, हिरवं वाटाणं अशा वस्तूंमधून अशा पदार्थांमधून आपण आयोडीन मिळवू शकतो. आता खनिज पदार्थ 9 खनिजे असतात आपल्याला शरीराला आवश्यक असते. त्यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, तांबे, लोह अशा पद्धतीची जी काही खनिजे आहेत तर त्याची गरज असते आणि त्याच्याशिवाय आपली उंची वाढत नाही. त्यामध्ये साधारण महत्त्वाची खनिजं कुठली आहेत तर कॅल्शियम. हाडांची वाढ ही कॅल्शियमशिवाय होऊ शकत नाही. तर म्हणून कॅल्शियम कशात असतं? दूध, नाचणी, कडलिंब, गाजर, शेंगदाणे, पालेभाज्या यामध्ये साधारण आपल्याला कॅल्शियम मिळतं. तसंच लोह पण गरजेचं असते. तर ते अंडी, हिरव्या आणि ताज्या पालेभाज्यामधून आपल्याला लोह मिळू शकतो. दुसरा एक घटक आहे जे उंची वाढायला किंवा शरीराच्या वाढीला मदत होते म्हणजे सेलेनियम. शरीराच्या वाढीसाठी हा खूप उपयुक्त असतो. तसंच अजून याचा चांगला उपयोग म्हणजे कर्करोगासारखा जो काही इन्फेक्शन आहे त्याचा प्रतिकार हा कर्करोगाचा प्रतिकार होऊ शकतो सेलेनियम चांगल्या पद्धतीने शरीरात असेल तर. आता ते मिळतं कशातून? तण्याचा कोंडा, मोड आलेलं कडधान्य याच्यामधून आपल्याला सेलेनियम मिळतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता घरच्या घरी उंची वाढायला काय खाण्यात ठेवावं की ज्याच्यामुळे उंची वाढू शकते? आता त्यातले काही तुम्हाला मी पदार्थ सांगतो जे खा तुम्ही की त्याच्यामुळे तुम्हाला उंची वाढायला मदत होईल. आता पिकलेलं केळ आहे. सालीसह पिकलेलं केळ भाजायचं. डायरेक्ट गॅसवरती भाजलं तर चालेल आणि जो भाजून झाल्यानंतर वरची साल काढून टाकायची, आतला जो गर आहे त्यामध्ये मध मिसळायचा आणि ते खायचं. मग हे रोज सकाळी उपाशीपोटी खायला द्या मुलांना, त्याचा चांगला उपयोग होईल तुम्हाला. तसंच आता दुसरा एक घटक आहे म्हणजे गाजराचा रस. अर्धा कप गाजराचा रस घ्यायचा आणि अर्धा कप संत्र्याचा रस घ्यायचा आणि ते एकत्र करून प्यायचा. अर्धा कप गाजराचा रस, अर्धा कप संत्र्याचा रस एकत्र करायचा आणि दोन्ही मिसळून पिऊन टाकायचा. हा पण एक खूप चांगला उंची वाढायला मदत करणारा घटक आहे. नंतर तिसरं एक आहे म्हणजे मोसंबी. मोसंबीच्या 1 कप रसामध्ये म्हणजे मोसंबीचा रस काढायचा 1 कप. त्यामध्ये आता तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर व्हेजिटेरियनवाल्यांचा काय उपयोग नाही. अंड्याचा पिवळा बलक असतो. अंड्याचा पिवळा बलक आणि मोसंबीचा 1 कप रस असं हे एकत्र करायचं आणि ते प्यायचं. सकाळी उपाशीपोटी हे घ्या, त्याचं तुम्हाला उंची वाढायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल. चौथा घटक आहे ते म्हणजे सफरचंद जे आहे ते सफरचंद पाण्यामध्ये उकडायची पाण्यामध्ये म्हणजे जाळी ठेवून जसं आपण उकडतो तशी उकडायची आणि त्याचं वरचं साल काढून टाकायची आणि आतला जो गर आहे तर त्यामध्ये मध मिसळायचा आणि तो खायचा. हा पण एक उंची वाढायला खूप चांगला उपाय आहे. गाजराची कोशिंबीर आहारामध्ये नेहमी ठेवावी. म्हणजे कोशिंबीर जी आपण करतो त्यामध्ये गाजर असावं मोठ्या प्रमाणात, त्याचा आपल्याला उंची वाढायला मदत होते.
आता त्याच पद्धतीने अजून एक घटक म्हणजे कांदा. आता आपल्या प्रत्येक जेवणात असतोच, तर हा बारीक चिरायचा कांदा आणि त्यात तेवढाच गूळ मिसळायचा आणि तो खायचा, किंवा एक छोटासा कांदा आणि एक गुळाचा तुकडा, जेवढा कांदा घेतला तेवढा हा रोजच्या एका जेवणामध्ये असावा. कुठल्याही सकाळच्या ठेवा, संध्याकाळच्या ठेवा, एका जेवणामध्ये साधारण हा मुलांच्या असावा. तर त्याच्यामुळे आपली उंची वाढायला, मुलांची उंची वाढायला खूप चांगली मदत होते. आता जसे फायद्याचे घटक आहेत मग असे जे सगळे सांगितले अन्नधान्यामध्ये काय वापरावं ते, तसंच उंचीला मारक पण काही गोष्टी आहेत की आपण जे खाण्यापिण्यात आले तर त्याच्यामुळे आपली उंची खुंटते किंवा उंची वाढायला त्यानं मदत होत नाही किंवा उलट उंची खुंटली जाते. असे कुठले आहेत तर चहा, कॉफी ह्याचं प्रमाण जास्त जर असेल तर यानं सुद्धा उंची खुंटते. साखरेचं प्रमाणही जर खाण्यामध्ये जास्त असेल तरी पण ते उंची वाढायला मारक आहे. तसंच तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ हे जर तुम्ही सतत खात असाल, बाहेरचं तळलेलं खात असाल, जे तेल तेच परत वापरलं जातं, याच्यामुळे आपली उंची खुंटते, उंची वाढायला त्यांना त्रास होतो. तसेच बेकरीचे पदार्थ, यामध्ये सगळ्या प्रकारचे पाव, बिस्किट म्हणा, पाव, खारी, टोस्ट हे सगळेच आले यामध्ये. तर का म्हणून त्यांना त्रास होतो? यामध्ये व्हिटॅमिन बीचा नाश करतं ते, ह्या पावामुळे व्हिटॅमिन बीचा नाश होतो. आणि व्हिटॅमिन हे मग तुम्हाला सांगितलं तुम्ही, व्हिटॅमिन बी हे सर्वसाधारण शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. त्याच्यामुळं उंची वाढायला व्हिटॅमिन बी हवं आहे आणि तो व्हिटॅमिन बीचाच नाश करते बेकरीचे पदार्थ, रोज जे आपल्या रोज सकाळी चहाबरोबर असतात. प्रत्येकाच्या जवळजवळ 90% ते 99% लोकांच्या घरामध्ये चहा आणि खारी, चहा बिस्किट, मुलांना तरी साधारण ते दिलं जातं. मुलं ते अगदी आवडीनं खातात. सकाळी 4च्या चहाला सुद्धा तेच असते बऱ्याचपैकी, 4-5 वाजता जो पितात तो. तर ते मारक आहे. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी हे शरीरातलं नष्ट होतं किंवा नाश होतो त्याचा आणि त्याच्यामुळे आपली उंची खुंटते. तसंच धूम्रपान, शरीराची वाढ धूम्रपानामुळे खुंटते. का तर त्याच्यामध्ये मिथाईल, मिथेन, निकोटीन, कार्बन डायऑक्साईड, सल्फाईड, कार्बोलिक ॲसिड, कोलिडिन अशा पद्धतीने विषारी पदार्थ असतात. आणि याच्यामुळे कसं होतं, शरीराची विकास केंद्र आहेत, विकास केंद्रांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, परंतु ही केंद्रे न झाल्यामुळे पुढे विषारी बनतात. त्यामुळे शरीर वाढीचा मार्ग बंद पडतो. म्हणून धूम्रपानासारख्या व्यसनं टाळायची आहे. आता उंची वाढायला साधारण व्यायाम कुठला करावा की ज्याच्यामुळे आपली उंची वाढते? तर हे जर 16 वर्षाच्या अगोदर हा जर व्यायाम केला मुलांनी, सर्रास बऱ्यापैकी मुलं करतच नाहीत आजकाल एवढ्या वयामध्ये व्यायाम, पण मुलांनी करावा. त्यापेक्षा महत्त्वाचं पालकांनी त्यांच्याकडून करून घ्यावा की त्याच्यामध्ये त्यांची उडा, आणि त्यांना सांगावं त्याचं महत्त्व उंचीचं, आणि ते उंची वाढायला तुला हे गरजेचं आहे. औषधं घेण्यापेक्षा कधी पण हे बेटर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोरीवरच्या उड्या. दोरीवरच्या उड्या हे उंची वाढायला खूप महत्त्वाचं आहे. रोज एक 10-15 मिनटं दोरीवरच्या उड्या माराव्यात. सकाळी उपाशी पोटी उठल्या मारल्यात चालतील, संध्याकाळी एक 4 तास पोट मोकळा असताना मारल्या तरी चालतील. शक्यतो लवकर उठून जर सकाळी केलं तर चांगलं आहे. 5-10 मिनटं 15 मिनटं साधारण दोर उड्या काढायच्या आहे. 25-50 एवढ्या जरी दोर उड्या मारल्या तरी पुष्कळ होतं. दुसरा गोष्ट महत्त्वाची म्हणजे व्यायाम म्हणजे पळणं. 1.5 ते 2 किलोमीटर रोज पळा, पण ते सकाळी पळा, उपाशी पोटी, म्हणजे काय खायच्या प्यायच्या अगोदर उठून पळावं. तर हे पळालं ना तर त्यातून सुद्धा खूप चांगला उंची वाढायला मदत होते. तसंच जागच्या जागी जॉगिंग करायचं. कुठलाही आता व्यायाम चालू करायचा तर अगोदर 5 मिनटं जागच्या जागी पळल्यासारखं आपण जॉगिंग जे करतो तसं ते करावं की त्याच्यामुळं खूप चांगला फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम म्हणजे लोंबकळणं. लोंबकळणं केल्याशिवाय उंची वाढत नाही. पाठीच्या मणक्याची वाढ या लोंबकळण्यानं खूप चांगली होते. जितका जास्त वेळ तुम्हाला लोंबकळता येईल तेवढा तुम्ही दिवसभरामध्ये प्रयत्न करा. या वयातल्या मुलांनी तर खरं तर लोंबकळावंच. घरात त्याच्यासाठी एखादी तुळी ठेवा. पूर्वी तुळ्या असायच्या, आता नाहीच काय. काहीतरी असं मुलांना ठेवा की ज्याला मुलं लोंबकळू शकतील. ज्यांच्या घरामध्ये 10 ते 16 वर्षाची 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांनी प्रत्येकाच्या घरात लोंबकळण्यासाठी काहीतरी उपाय करून ठेवा. नंतर पोहणं. रोज 1 तास पोहायचं. हाही खूप चांगला व्यायाम आहे उंची वाढण्यासाठी. या वयातल्या मुलांना पोहण्याचा व्यायाम द्यावा. सगळ्यात बेस्ट व्यायाम, सगळ्या शरीराच्या अवयवाला मिळणारा सगळ्यात बेस्ट व्यायाम म्हणजे पोहणं. पोहण्याचे खूप फायदे आहेत. अगदी स्लिम होणं, जाडी कमी करणे किंवा जाडी न वाढून देणं, सगळं शरीर चप्पळ बनवतं ते, आणि उंची पण वाढायला मदत होते. पोहण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. सायकलिंग. रोज एक 10-15 मिनटं 20 मिनटं सायकल चालवावी. जर करू शकत असतील तर. शक्यत्या लोकांना ते अवघड आहे, पण खेडेगावात लोक यांना हे शक्य होतं. किंवा आता शेतीतल्या मुलांना पण शाळेत जाण्यासाठी थोडे
सायकल आहे पण जे खूप मोठी मुंबई पुण्यासारख्या सिटी आहेत त्यामध्ये थोडंसं सायकलिंगचं अवघड पडतं. आणि दुसरा एक व्यायाम आहे सूर्यनमस्कार. सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे सूर्यनमस्कार. शरीरातल्या प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळतो. जसा पोहण्यामुळे व्यायाम होतो तसा दुसरा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. प्रत्येक शरीराच्या घटकाला किंवा अवयवाला सूर्यनमस्कारामुळे व्यायाम मिळतो. पाठीच्या मणक्याची वक्रता दूर करतो आणि उंची वाढवतो. कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालावे. सकाळी घालावे. शक्यतो सकाळी करायचे. किंवा मग जर नसलं सकाळी तुम्हाला शक्य 7ला शाळा आहे आणि मग ते नाही शक्य होतं मग संध्याकाळच्या वेळा. त्यामध्ये मात्र दुपारी जेवल्यानंतर 4 तासाचं अंतर असावं. त्याच्यानंतर पुढचं काय खायच्या अगोदर सूर्यनमस्कार करावे. कमीत कमी 12 सूर्यनमस्काराचे तिथून तुम्ही पुढे वाढवू शकता. 25, 30, 50 पर्यंत रोज करू शकता. 15-20 मिनटं सूर्यनमस्कार घाला. आता हा जो मी व्यायाम सांगितला शक्यतो हा व्यायाम आहे ना घाम येईपर्यंत कुठला व्यायाम करायचा नाही. अलग लक्षात. वाटते घाम यायला लागला की व्यायाम बंद करायचा. घाम आलं की मग उंची खुंटते. उंची वाढायला त्यानं मदत होत नाही, उलट त्रास होतो. म्हणून घाम येईपर्यंत पळणं ठेवलं आहे तर खूप 10 किलोमीटर 5 किलोमीटर पळताय घाम खूप येतो इथं पण करू नका. 1-2 किलोमीटर 1 किलोमीटर पळणं ठेवा साधारण. खूप फास्ट पळाला तर मग घाम येणार तर घाम न येण्यापुरतं करा. दुसऱ्या जिममधले जे उचलायचा व्यायाम आहे डंबेल्स वगैरे जे किंवा ते म्हणते बॉडी करण्यासाठी जो व्यायाम असतो उचलायचा तर हा व्यायाम करू नये. त्याच्यामुळे उंची खुंटते. डोक्यावरती कुठलंही ओझं घ्यायचं नाही. ओझं डोक्यावर घेण्यामुळे सुद्धा मणक्यावरती दाब पडतो, प्रेशर होतो आणि तो मणक्यातली उंची वाढायचं प्रमाण आहे तो कमी होतं. म्हणून शक्यतो डोक्यावरती कुठलंही वजन घेऊन या मुलांनी करू नये. म्हणजे वजन डोक्यावरती घेऊ नये. आता योगासनं आहेत ते खूप फायद्याचे आहेत. ते म्हणजे ताडासन, पद्मासन, पश्चिमोत्तानासन आणि सर्वांगासन. ही 4 जी आसनं आहेत ना ही उंची वाढायला खूप महत्त्वाची. ही रोज सकाळी एक 10 मिनटं 15 मिनटं सर्वांनी करावी. मुलांनी या वयातल्या आवर्जून करावी. आता ही कशी करायची यासाठी तुम्ही सध्या यूट्यूबवरती पण ते नाव टाकलं की तुम्हाला त्याचा व्हिडिओ येतो आहे ते तुम्ही बघून करू शकता. ताडासन महत्त्वाचं आहे, पद्मासनात बसणं महत्त्वाचं आहे, पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन. याच्यामुळं पाठीच्या मणक्याला ताण पडतो. पाठीचा मणका किंवा सगळ्याच शरीराच्या ताडासनासारखा व्यायाम आहे सगळ्याच शरीराला ताण पडतो आणि प्रत्येक बोनला ताण पडल्यामुळं ते वाढायला देणं मदत होते. म्हणून हे व्यायाम करावे. तसे बरेच आहेत आसनं पण ही कमीत कमी ही 4 महत्त्वाचे आहेत ही करावी. आता याच्याबरोबरीनं प्राणायाम मात्र करावा. सकाळ संध्याकाळी एक 5 मिनटं का होईना पण हा प्राणायाम करा. त्यामुळे काय करावं अनुलोम विलोम, रेचक आणि कुंभक. म्हणजे अनुलोम श्वास आत घ्यायचा, आत दाबून धरायचा, थोडा वेळ तसंच दाबून धरायचा, सोडायचा, परत बाहेर दाबून धरायचा. म्हणजे रेचक म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबवून ठेवणं, विलोम म्हणजे बाहेर सोडणं, परत थोडं कुंभक म्हणजे तिथं थांबवून ठेवणं, परत घेणं. मग आता एका नाकपुडीनं श्वास घ्यायचा, थांबवायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा, परत थोडा वेळ थांबवून ठेवायचा श्वास तसाच बाहेर, परत त्या नाकपुडीने घ्यायचा, पहिल्या नाकपुडीने सोडायचा. हे जे अनुलोम विलोम आहे ना हा व्यायाम मात्र करावा. तर हे कशासाठी करायचा प्राणायामानं का म्हणून उंची वाढते तर शरीराच्या विविध भागात या प्राणायामामुळं ही प्राणशक्ती जी असते किंवा ऑक्सिजन जो असतो जो शरीराला आवश्यक आहे तो विविध भागामध्ये जायला मदत होते. त्यामुळे आसनं करताना जिथं ताण अधिक पडतो तिथं ही प्राणशक्ती जाते किंवा हा ऑक्सिजन या अनुलोम विलोममुळं पोचवला जातो आणि त्यामुळे आपली उंची वाढायला त्यांना मदत होते. त्यामुळे हे करायच्या अगोदर व्यायाम करायच्या अगोदर एक 5 मिनटं प्राणायाम करावा तर त्यानं तुमच्या उंची वाढण्याला खूप चांगली मदत मिळू शकते. आता उंची वाढायचा जर विचार केला तर ग्रंथी आपल्या ज्या शरीरात आहेत ना त्यांचं खूप महत्त्व असतं. त्या 2 प्रकारच्या ग्रंथी असतात. एक बहिःस्रावी ग्रंथी आणि एक आंतरस्रावी ग्रंथी. बहिःस्रावी ग्रंथी म्हणजे काय असतं तर लाळ निर्माण करणारी ग्रंथी किंवा पाचवरस निर्माण करणारी ग्रंथी यांना बहिःस्रावी ग्रंथी म्हणायचं. आंतरस्रावी ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड, लैंगिक ग्लँड, थायरॉइड ग्लँड या सगळ्या ज्या आहेत त्या आंतरस्रावी ग्रंथी आहेत. आंतरस्रावी ग्रंथीची मदत आपल्याला उंची वाढायला होते. तर या आंतरस्रावी ग्रंथीमुळे शरीराची उंची वाढण्याला आपल्याला मदत होते. आता पिट्युटरी ग्लँड म्हणजे डोक्याच्या कवटीत असते त्याच्यामुळे सुद्धा मदत होते. लैंगिक ग्रंथी हे मुली ज्यावेळेला वयात येते त्यावेळेला त्यांची जी उंची झपाट्यानं वाढते तर ते या लैंगिक ग्रंथीमुळं ते होतं आणि त्याचे जर तुमची चांगली असेल त्याची कार्य तर ते उंची वाढायला मदत होते. तर थायरॉइड ग्रंथी सगळ्यात महत्त्वाची आहे. लहानपासून अगदी तरुणपणापर्यंत उंची वाढायच्या वयापर्यंत ह्या थायरॉइड ग्रंथी जर तुमची नॉर्मल असेल, थायरॉइडचं जर नॉर्मल असेल तर तुमची उंची चांगल्या पद्धतीने वाढते. जाडी वाढत नाही, उंची चांगली वाढते. हे थायरॉइड ग्रंथीचं खूप महत्त्वाचं काम आहे उंची वाढवण्याचं. त्यामुळे थायरॉइड ग्लँड एक महत्त्वाचं आहे.
आता या ग्रंथींचं काम आपण कसं नॉर्मल ठेवू शकतो, तर योग्य आहार आणि नियमित व्यायाम ह्याच्यामुळे ग्रंथी ज्या आहेत त्या अधिक कार्यक्षम बनून उंची वाढायला मदत करतात. अशा पद्धतीने या ग्रंथीचं आपण काम करतो. आता मालिश करणं. आता यामध्ये सुद्धा मालिश करणं हा एक चांगला उपाय आहे शरीराच्या वाढीला. पाठीच्या मणक्याला मालिश करावं. तर कधी करायचं तर व्यायामानंतर कमरेपासून खाली तळपायापर्यंत तेलानं मालिश करायची किंवा रात्री झोपताना करा, सकाळी आंघोळीच्या अगोदर थोडं करा. पाठीच्या मणक्याला मालिश करणं गरजेचं आहे. तसंच कमरेपासून खाली तळपायापर्यंत तेलानं मालिश करायची आहे, तिथं सुद्धा महत्त्वाचं आहे. गुडघ्याच्या मागील भागी पोटऱ्या, तसेच सांधे जे आहेत गुडघे, गोटे आणि तळपाय या ठिकाणी तेलानं मालिश करावी. आता या ठिकाणी तेल कुठलं वापरावं, तर साधारण तेल सगळ्यात बेस्ट. नाही मिळालं तर तुम्ही खोबरेल तेल, कुठलं कारण तेल महत्त्वाचं आहे, पण तरी पण त्यातल्या त्यात तर तुम्ही चंदन बालाक्षादी तेल म्हणून एक मिळतं, तर आयुर्वेदिक ते तेल आहे, तर त्यानं आपल्या शरीराची वाढ व्हायला खूप चांगली मदत होते. तर ते तेल वापरलं तर चांगला त्याचा फायदा मिळतो. किंवा साधं तेल पण तुम्ही थोडं गरम करून मालिशला वापरू शकता. अशा पद्धतीनं आपण उंची वाढायला या गोष्टी सगळ्या फायद्याचं आहे, त्यानं उंची वाढते. नाहीतर मग आयुर्वेदिक औषधं असतातच, याबरोबर जर आयुर्वेदिक औषध घेतली तर त्यानं उंची वाढायला खूप चांगली मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक औषधाचा शरीरावरती वाईट कुठलाही परिणाम होत नाही. दुसरी अजून महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जे फॅमिली हिस्ट्री असते, तर ती मुलाची आई किंवा आजी किंवा वडिलांची आई, वडिलांची आजी किंवा वडील कुठे म्हणून जेनेटिकल जो काही प्रॉब्लेम असतो तो त्या ज्याने औषध घेतलं आहे त्याच्या पुढच्या पिढीला हा त्रास साधारण राहत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदिक औषधाचं काम असतं. आणि जे उंची वाढायला जे शारीरिक त्रासामुळं किंवा याच्यामुळं जे शरीर वाढत नाही, कुठल्याही कारणाने शरीराची वाढ होत नाही, उंची वाढत नाही, अशा वेळेला आयुर्वेदिक औषधं खूप महत्त्वाची पडतात आणि त्याच्यामुळे आपली उंची चांगली वाढू शकते. तर त्याच्यासाठी तुम्हाला मग ते आयुर्वेदिक डॉक्टरकडून औषध घ्यायला लागतील किंवा माझ्याकडे तुम्ही येऊ शकता, मी तुम्हाला त्याची औषध देतो, आपल्याला उंचीही वाढते. या वयाच्या परिणामानुसार वयानुसार आपली उंची वाढू शकते. या वयामध्ये जर 12 ते 16, 18 या वयात जर आपण उंचीसाठी औषध घेतली तर खूप चांगला परिणाम मिळतो. दुसरी गोष्ट 18 नंतर सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. तर एकदा उंची या औषधानं वाढली तर 25 वर्ष होईपर्यंत आपल्या आयुर्वेदिक औषधानं उंची ही खात्रीशीर वाढत राहते. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या संपर्क करा. मी तुम्हाला माझा नंबर सांगतो, व्हॉट्सअप नंबर 9011055941 हा एक नंबर आहे, किंवा 8080651859 हा एक नंबर आहे. ह्याच्यात तुम्ही कुठल्याही नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला मी येऊ शकत असेल तर बेस्टच आहे, किंवा मग तुम्ही जिथं आहात तिथं मी तुम्हाला माहिती विचारेन, उंची मोजून मला सांगा, मी तुम्हाला औषधं पाठवून देत जाईन. कसंही तुम्ही यात मला म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकतो उंची वाढवण्यासाठी. या पद्धतीनं चालू आहे. खाली पण मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे नंबर दिलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा मला फोन करून पण विचारू शकता, मी तुम्हाला औषधं पाठवून देत जाईन. ठीक आहे. थँक्यू.